केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका आंबेडकर राईट दलित युट्यूबर मुकेश मोहन याच्यावर 50 कोटींच्या मानहानीचा दावा केला आहे। ही संपूर्ण घटना सुरू होते द कॅरवान या प्रसिद्ध मासिकाच्या नागपूर's बीफ या एका इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट्स पासून। या रिपोर्ट मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाशी संबंधित काही व्यावसायिक संबंधांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। विशेषतः बीफ एक्सपोर्टशी संबंधित कंपन्यांशी कथित संबंध असल्याचा दावा या रिपोर्ट मध्ये करण्यात आला होता। या रिपोर्टच्या आधारावर मुकेश मोहन यांनी एक व्हिडिओ तयार केला। त्यांनी त्या व्हिडिओमध्ये रिपोर्ट मध्ये मांडलेले मुद्दे जनतेसमोर सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा आता भडका उडाला आहे। मुकेश मोहन यांनी 26 आणि 27 मार्च रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपली आपबीती मांडली। त्यांनी सांगितलं की या व्हिडिओमुळे त्यांना तब्बल 50 कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे। एवढंच नाही तर नागपूरमध्ये त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे आणि त्यांना सतत पोलीस ठाण्याचे चक्कर मारावे लागत आहे। पोलिसांनी त्यांचा एक मोबाईल फोन जप्त केला आहे आणि दुसरा फोन ज्याचा वापर त्यांनी व्हिडिओ शूट करण्यासाठी केला होता तोही सादर करण्यास सांगितलाय। त्यामुळे त्यांच्यावर केवळ कायदेशीर नाही तर मानसिकही दबाव निर्माण झाला आहे। कॅरवान मॅगझिनच्या रिपोर्ट कडे पाहूया। या रिपोर्ट मध्ये रेम्बल ॲग्रो अँड फूड्स नावाच्या कंपनीचा उल्लेख आहे, जी बीफ निर्यात करणारी कंपनी असल्याचं सांगितलं जात आहे। या कंपनीचे संबंध सियान ॲग्रो इंडस्ट्रीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीशी असल्याचा दावा करण्यात आला आहे। महत्वाचं म्हणजे सियान ॲग्रो ही कंपनी गडकरी कुटुंबाच्या व्यावसायिक साम्राज्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे। या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निखिल गडकरी आहेत, जे नितीन गडकरी यांचे पुत्र आहेत। रिपोर्ट मध्ये गंभीर दावा दाखल करण्यात आला आहे। बीफ निर्यात करणाऱ्या रेम्बल ॲग्रोच्या अनेक भागधारकांना आणि संचालकांना गडकरी कुटुंबाशी संबंधित कंपन्यांकडून आर्थिक मदत मिळाल्याचं सांगितलं गेलं आहे। याशिवाय बीफ निर्यात करणाऱ्या रेम्बल ॲग्रोला समृद्धी कोऑपरेटिव्ह बँक कडून मोठ्या प्रमाणात कर्ज मिळाल्याचाही उल्लेख आहे। या बँकेच्या अध्यक्षा नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी आहेत। तसेच बीफ निर्यात करणाऱ्या रेम्बल ॲग्रोच्या व्यवस्थापकीय संचालक महेश कुमार पिल्लई हे पूर्वी सियान कॅपिटल या कंपनीचे सुद्धा संचालक होते, असाही दावा या रिपोर्ट मधून करण्यात आला होता। मुकेश मोहन यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये हेच सर्व मुद्दे मांडले होते। मात्र या व्हिडिओ नंतर त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आणि 24 तासात सर्व कंटेंट हटवण्याचा अल्टिमेटम देण्यात आला। मित्रांनो, गडकरी हे तेच व्यक्ती आहे ज्यांच्या गाडीमध्ये 2009 ला एका 7 वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता। आणि जर गडकरी यांची एवढीच मानहानी झाली आहे तर कॅरवान मॅगझिन वर मानहानीचा दावा न करता एका आंबेडकरवादी दलित युवकास एवढा त्रास का देताय? ही केवळ एका युट्यूबरची गोष्ट नाहीये। हा मुद्दा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, सत्तेच्या गैरवापराचा आणि समाजातील वंचित घटकांच्या आवाजाला दाबण्याच्या शक्यतेचा। आज मुकेश मोहन यांच्यावर कारवाई होते, उद्या कोणावर होईल हे सांगता येणार नाही। त्यामुळे हा विषय केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाहीये, तर तो संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करतो आणि आपल्या समोर सुद्धा प्रश्न उभा करतो, आज भारतात खरंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित आहे का? धन्यवाद। जय हिंद।